हा गंगोत्री मार्गावर आपल्याला जो दिसतोय हा समोरचा जो ब्रिज आहे याला लंका ब्रिज म्हणतात. हे पहा, हा लंका ब्रिज. आता या लंका ब्रिज मधनं आतमध्ये आपण या ब्रिजवरनं चाललेलो आहे. हा आजूबाजूचा आपण परिसर पाहत आहात. हे पहा, हा लंका ब्रिज. तर आपण लंकापूर पार करून आलो. त्याच्यानंतर जो आपल्याला हा सगळा जो परिसर दिसतोय हा भैरव घाट या नावाने ओळखला जातो. आणि भैरव घाटापासून आता आपण पुढे चाललेलो आहे. आता उजेडलेला आहे चांगल्या बऱ्यापैकी. हे पहा, हा नजारा. या इथं वरती आपल्याला बर्फाच्छादित डोंगर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हा संपूर्ण परिसर. जय मोदी. जय शिवराय. आता आपण गंगोत्रीच्या बेसला पोचलेलो आहे. या ठिकाणी हे पार्किंग आहे. या पार्किंगला इथं गाडी लावून आता आपला गंगोत्रीचा ट्रेक चालू होईल. अर्धा 1 किलोमीटरचाच आहे, जास्त नाही आहे. पाहूया आता आपण पुढं कसं जाम आहे ते. 26 मे वार मंगळवार 2026. आज आमचा 4 धामपैकी दुसरं धाम. अगोदर आम्ही यमुनोत्री करून आलेलो आणि आज चाललेलो आहे गंगोत्री धामला. हे आमचे सगळे सहकारी आज आमच्या बरोबर आहेत. हे पहा, सगळे एकदम फ्रेश ह्याच्यात आहेत आणि अजून बाहेर येत आहेत. जसजसं पुढे जाईल तसं मी तुम्हाला या संपूर्ण गंगोत्रीचं माहिती देणार आहे. चला आता आपण आपला गंगोत्रीचा छोटासा ट्रेक चालू करूया. सर्व नद्यांमध्ये गंगा सर्वात पवित्र आहे. गंगा शुद्धतेचे प्रतीक आहे. ती सर्व पापे धुवून टाकते. तिची तुलना एका मातृदेवीशी केली जाते, जी जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवनाच्या सर्व टप्प्यांवर अधिराज्य गाजवते. असे मानले जाते की या नदीचा उगम विष्णूच्या पायाच्या अंगठ्यातून झाला आहे. ती आकाशातून म्हणजे आकाशगंगेप्रमाणे वाहते असे म्हटले जाते. गंगेबद्दलच्या या काही दंतकथा आहेत. गंगोत्री धामचा आता थोड्याच वेळात आम्ही दर्शन घेणार आहोत. आत्ता -3 टेम्परेचरमध्ये आम्ही आहोत. पहाटेचे किती वाजले तर पहाटेचे 5:40 झालेले आहेत. -4 टेम्परेचर आहे आणि आता आपण पाहत आहात पूर्णपणे उजेडलेलं आहे. सगळ्यांची लगबग चालू आहे. या ठिकाणी जे सगळी शॉप्स आपल्याला दिसत आहेत त्यांचं सर्वांचं आता या ठिकाणी
सामान येत आहे, सगळेजण सामान उतरवत आहेत, कोणी सिलेंडर घेऊन चाललेलं आहे. हे पहा, सकाळची यांची सर्वांची लगबग चालू आहे. गंगेचे मंदिर भागीरथीच्या उजव्या तीरावर गंगोत्री नावाच्या लहानशा गावाच्या अगदी मध्यभागी, म्हणजे समुद्रसपाटीपासून 3140 मीटर उंचीवर वसलेले आहे, जिथे विशाल देवदार आणि शंकूच्या आकाराच्या वृक्षांच्या फांद्यांमधून सूर्यप्रकाश गाळून प्रकाश आणि सावळीचा एक मंत्रमुग्ध करणारा देखावा तयार होतो. गंगेची आख्यायिका आपल्याला राजा सागरच्या 60,000 पुत्रांबद्दल सांगते, जे राखेत रूपांतरित झालेत होते, आणि राजा भागीरथाने शिवाला केलेल्या तपस्येबद्दलही सांगते, ज्यामुळे शिवाने त्यांना शांत करून पुन्हा जिवंत केले. ज्या शिळेवर भागीरथाने ध्यान केले होते तिला भागीरथ शिला म्हणतात, आणि ती गोरखा सेनापती अमरसिंग थापा यांनी बांधलेल्या गंगा मंदिराच्या जवळ आहे. गंगोत्री मैयाचं आता दर्शन आता थोड्याच वेळात घेणार आहे. अजून मंदिर उघडलेलं नाही आहे. ही पहा, ही एवढी लाईन आहे, जास्त नाही आहे. हे पहा पाठीमागं हा आजूबाजूचा परिसर. हां, हे पहा. असे म्हटले जाते की राजा सागलाचा नातू भागीरथाने आपल्या पूर्वजांना कपिल ऋषींच्या शापातून मुक्त करण्यासाठी गंगेला पृथ्वीवर अवतरित करण्याकरता 1000 वर्षाची तपश्चर्या केली होती. अखेरीस त्याचे प्रयत्न फलदायी ठरले आणि त्याच्या वचनबद्धतेने प्रसन्न होऊन गंगा नदी पृथ्वीवर अवतरली. याच कारणामुळे गंगेला भागीरथी असेही म्हटले जाते. तिच्या गर्वामुळे, आणि जर गंगा तिच्या पूर्ण शक्तीनिशी खाली उतरली असती तर पृथ्वीचा विनाश झाला असता, या भीतीने भगवान शिवाने तिला आपल्या जटांमध्ये ठेवले. मंदिराजवळील पवित्र दगड हे ते स्थान आहे जिथे गंगा प्रथम पृथ्वीवर अवतरली होती. हिंदूंच्या मते गंगा नदीत स्नान केल्याने लोकांची पापे नाहीशी होतात. दुसरी एक पौराणिक कथा सांगते की जेव्हा भागीरथीच्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून गंगा नदी
पृथ्वीवर उतरण्यास तयार झाली तेव्हा तिचा प्रवाह इतका तीव्र होता की संपूर्ण पृथ्वी तिच्या पाण्याखाली बुडून गेली असती. पृथ्वीला अशा विनाशापासून वाचवण्यासाठी भगवान शिवाने गंगा नदीला आपल्या जटांमध्ये कैद केले. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी भागीरथाने पुन्हा खूप वेळ तपश्चर्या केली. भागीरथाची अगाध भक्ती पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी गंगा नदीला 3 प्रवाहांच्या रूपात मुक्त केले. त्यापैकी एक प्रवाह पृथ्वीवर आला आणि तो भागीरथी नदी म्हणून ओळखला जाऊ लागला. जसे गंगेच्या पाण्याने भागीरथीच्या पूर्वजांच्या अस्थींना स्पर्श केला तसे ज्याचे 60,000 पुत्र शाश्वत विश्रांतीतून उठले, ज्या शिळेवर भागीरथाने तपश्चर्या केली असे मानले जाते, ती भागीरथ शिला म्हणून ओळखली जाते आणि ती गंगोत्री मंदिराच्या अगदी जवळ आहे. एका पौराणिक कथेत असे सांगितले आहे की गंगा ही एक उत्साही आणि सुंदर स्त्री होती, जिचा जन्म भगवान ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून झाला होता. तिच्या जन्माच्या 2 कथा प्रचलित आहेत. एका कथेनुसार भगवान विष्णूंनी वामनाच्या रूपात पुनर्जन्म घेऊन बली राक्षसापासून विश्वाला मुक्त केल्यानंतर ब्रह्मदेवाने त्यांचे पाय धुताना हे पाणी आपल्या कमंडलूत जमा केले होते. दुसरी एक आख्यायिका सांगते की गंगा मानवी रूपात पृथ्वीवर अवतरली आणि तिने महाभारतातील पांडवांचे पूर्वज राजा शंतनू यांच्याशी विवाह केला. असे मानले जाते की तिला 7 पुत्र झाले, ज्यांना तिने नदीत फेकून दिले आणि यामागील कारणे अस्पष्ट आहेत. राजा शंतनूच्या हस्तक्षेपामुळे तिचा 8वा पुत्र भीष्म वाचला. गंगेने त्याला सोडून दिले. भीष्मच पुढे महाभारतासारख्या महान महाकाव्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारा ठरला. जय शिवराय, जय गंगोत्री माता. आत्ता आम्ही 4 धाममधलं दुसरं धाम, पहिल्यांदा यमुनोत्री केलं होतं, आता गंगोत्रीला आलेलं आहे आणि गंगोत्रीचं दर्शन सर्व घेतलेलं आहे. सर्व ठिकाणी फिरून झालेलं आहे आणि या ठिकाणचं सर्व ऐतिहासिक धार्मिक संपूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे.
तर आपण शेवटपर्यंत या व्हिडिओवर राहिला त्याबद्दल आपले आभार. आणि इथून पुढे सुद्धा असंच प्रेम करत जावा. चॅनेलवर जर माझ्या नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन हे बटन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझी येणारी भटकंती सर्वांपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवत. चला या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय गंगोत्री.